नंदुरबारमधल्या तहसीलदारांनी पवन ऊर्जा कंपनीला दिली नोटीस। शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर विनापरवानगी उभारलेल्या इलेक्ट्रॉनिक पोल्सबाबत कंपनीला लेखी पुरावा सादर करण्याचे आदेश। धुळ्यामध्ये पेट्रोल पंपाच्या परवानगीसाठी लाचेची मागणी करणाऱ्यांना एसीबीनं घातल्या बेड्या। 1 लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडत केली कारवाई। वाशिमच्या सिव्हिल लाईन परिसरातील रस्त्याची दुरावस्था, कंत्राटदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेत कारवाईची केली मागणी। जालन्यामध्ये महिला काँग्रेसकडनं गाजर आंदोलन। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं गाजर देणाऱ्या महायुती सरकारचा केला निषेध। भंडारामधील स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर, तर कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरीही मिळणार। आयुध निर्माण कंपनीचं आश्वासन। सिल्लोडमधल्या विविध कामांचं भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तारांच्या हस्ते संपन्न। परिसरातले शेतकरी आणि स्थानिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। आदिवासी बांधवांच्या आरोग्यावर मंथनासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद। अखिल भारतीय आयुर्विमा संस्था एम्समध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन। खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कल्याण डोंबिवलीमध्ये झळकले बॅनर। राजकारणातला सिंघम अशा आशयाचे झळकले बॅनर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।